अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु माहेर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयावरती चिंतन करता करता आपण क्रमाक्रमाने अध्याय 13 इथपर्यंत येऊन ठेपलेलो आहोत. तसं पाहता अध्याय 13 आणि अध्याय 14 हे दोन अध्याय एकमेकाशी संलग्न असे अध्याय आहेत, एकमेकाशी जोडले गेलेले अध्याय आहेत आणि ह्यांना जोडणारा एक महत्वाचा दुवा म्हणजे सायनदेव. ग्रंथकार जे आहेत त्यांचे पूर्वज हे सायनदेव होते ह्याचं चिंतन आपण यापूर्वी केलेलं आहे. ह्या सायनदेवांची कथा पुढे जाऊन 41-42व्या अध्यायामध्ये जिथे काशी यात्रा वर्णन आहे त्या ठिकाणी पुनश्च येते. त्यावेळेला त्यांची गुरुभक्ती आपल्याला अनुभवायला मिळते. त्यातनं गुरु महाराज काय सांगतात हे देखील आपल्याला समजतं. आणि अंततः गुरुभक्तीचं फलित म्हणून श्री गुरु महाराज ज्या वेळेला निजानंदी गमनाला जातात त्यावेळेला ज्या 4 जणांना प्रसाद पुष्प शेवंती प्राप्त होतं त्या 4 जणांमध्ये ह्या सायनदेवाचा एक समावेश आहे. आता हा प्रश्न सहजरित्या आपल्या मनामध्ये येतो की गुरु महाराजांचे किती असंख्य शिष्य महाराज देहरूपी वावरत असताना देखील होते, आज ताग्यात आहेत, इथून पुढेही राहतील. तर मग ज्यांनी 4 प्रसाद पुष्प काढून घेतली त्यापैकी सायनदेव असे कोण, मग किती महाराजांचे मुख्य शिष्य होते, तर त्याचं वर्णन 13व्या अध्यायामध्ये सुरुवातीला येतं. 13व्या अध्यायी गुरूंचे शिष्य 7 बाळ, कृष्ण, उपेंद्र, माधव, सदानंद, ज्ञानज्योती, सरस्वती आणि सिद्ध वर्णुने आले करंजनगरी. म्हणजे 13व्या अध्यायाच्या सुरुवातीला 7 प्रमुख शिष्यांची नावं येतात. बाळ, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, असं बाळ, कृष्ण, माधव हे सगळे जे 7 शिष्य आहेत ह्या शिष्यांमधील एक प्रमुख शिष्य म्हणजे सिद्धमुनी, जे सध्या गुरुचरित्रामध्ये नामधारकाला गुरु महाराजांच्या महात्म्याचं वर्णन यथोचित करत आहेत. अगदी प्रसंगानुरूप वर्णन सुरू आहे आणि ते आपण अनुभवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण गुरुचरित्र हा केवळ एक वाचनाचा ग्रंथ नव्हे, तर तो आपल्याला आपल्या दिनचर्येमध्ये वारंवार अनुभवायचा असा एक तो प्रासादिक ग्रंथ आहे. ह्या अध्यायाच्या सुरुवातीला गौतम ऋषींची एक कथा येते, ज्याच्यामध्ये काय घडतं या विषयामध्ये गुरुभक्ती हा विषय नसल्यामुळे त्या विषयाच्या पुढे जाऊन आपण एक कुक्षी व्यथेच्या ब्राह्मणाची कथा आणि तिथून पुढे सायनदेवानी कशा पद्धतीने गुरु महाराजांची सेवा केली, ज्याचं फलित म्हणून त्याला पुढे जाऊन गुरु महाराजांचं सानिध्य लाभलं, त्यालाच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला गुरु महाराजांचं सानिध्य लाभलं. ह्यातून गुरुभक्तीची एक तऱ्हा, एक पद्धत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तत्पूर्वी ग्रंथकाराने अतिशय उत्तमरित्या मंजरिका या ठिकाणी गुरु महाराज येतात. तत्पूर्वी ते आपल्या जन्मगावी जातात, तिथे सगळ्यांना भेट देतात आणि त्यावेळेला रत्नाईची गोष्ट येते. रत्नाई म्हणजे श्री गुरु महाराजांची भगिनी, हिचीच गोष्ट पुन्हा गेल्यानंतर 49व्या अध्यायामध्ये येते. त्यावेळेला आपण सविस्तरपणे ह्या गोष्टीचा अभ्यास करूया. सध्या मंजरिका या ठिकाणी माधवारण्य नावाचा एक सत्पुरुष जो मानस पूजा करत असतो गुरु महाराजांची, त्याच्यामध्ये गुरु महाराज म्हणून तो पूजा करत नसून त्या ठिकाणी नरसिंहाची मानस पूजा करण्याचा त्याचा प्रघात आहे. आणि हे जे तो वर्षानुवर्ष मानस पूजा करीत आहे त्याचं फलित म्हणून साक्षात नरहरी नरसिंह सरस्वती महाराज त्याला दर्शन देतात आणि त्याची मानस पूजा त्यामुळे फळाला येते. आता गमतीची गोष्ट अशी आहे की हे सांगण्याचं कारण ती मानस पूजा कशी असावी याचंच वर्णन ज्या वेळेला सायनदेव गुरु महाराजांची षोडशोपचार पूजा करतो
त्याच्या कुटुंबासहित तो महाराजांना घरी आमंत्रित करतो आणि पूजा करतो. तर त्यामध्ये ते वर्णन आलेलं आहे. म्हणजे हा एक सुरुवातीला मानसपूजेचा उल्लेख करून पुढे गेल्यावर ग्रंथकार अतिशय सुंदर रीतीने अशा पद्धतीने सायनदेवाने गुरु महाराजांची पूजा केली, प्रत्यक्ष पूजा केली हे सांगतात. पण ह्याच प्रत्यक्ष पूजेचं रूपांतर आपण मानसपूजेमध्ये करू शकतो हे गुरु महाराजांच्या या कथेतून आपल्याला ग्रंथकार सांगत असतो. आणि नेमकं हेच आपल्या लक्षात येत नाही. आपण ह्या गुरु महाराज सुरुवातीला त्यांच्या करंज गावी गेले, त्याच्यानंतर मग त्यांनी मंजरिकेला गेले, मग तिथून वासर ब्रह्मेश्वरला आले, त्या ठिकाणी कुक्षिवेतेचा ब्राह्मण भेटला, मग त्याचा उद्धार केला, त्यावेळेला सायनदेव तिथे दर्शनाला आला. हे सगळे तुकड्या तुकड्यामध्ये वाचतो. पण ग्रंथकाराला यामधून काहीतरी आपल्याला सांगायचं असतं, ज्याकडे आपलं बरोबर दुर्लक्ष होतं. म्हणून हा सांगण्याचा एक चिंतनात्मक प्रघात यामध्ये प्रयत्न मी करत आहे की मानसपूजेचा उल्लेख करून पुढे पूजा कशी असावी. गुरु महाराजांनी सांगितलेलं आन्निक वर्णन आणि त्यामध्ये केलेली पूजा अर्चा हा एक वेगळा भाग आहे. परंतु ह्या कथेमध्ये जी पूजा झालेली आहे त्याचं वर्णन अतिशय सुंदर आहे. प्रत्येक ओवी आपल्यासमोर वाचून दाखवणं हे शक्य नाही. आपण ती आपल्या आपल्या पद्धतीने स्वतः वाचावी, त्याच्यावरती मनन चिंतन करावं. त्यातून निश्चितपणे जे काही मला प्रतीत होत आहे त्यापेक्षा जास्तच आपल्याला प्रतीत होईल, अनुभवास येईल, याची मला खात्री आहे. आता कथेमध्ये पुढे जात असताना वासर ब्रह्मेश्वर ह्या गंगातीरी गुरु महाराजांचं आगमन होतं आणि सर्व गुरु महाराजांसहित त्यांचे शिष्य हे गंगेमध्ये स्नानाला जातात. स्नानाला गेलेले असताना त्या ठिकाणी एक पोटशूळाने, म्हणजे ज्याचं पोट अतिशय दुखत आहे आणि त्याला ते प्राणांतिक झालेलं आहे, असा एक कुक्षिव्यथेचा ब्राह्मण जो उदरव्यथेने पीडित आहे आणि गडाबडा लोळतो आहे. आणि इतकंच नव्हे तर तो काही चिंतन करतोय मनामध्ये. आणि तो जे चिंतन करतोय ते केवळ वाचून दाखवणं आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये तो चिंतन करत असताना मला कशामुळे उदरव्यथा झालेली आहे, कशामुळे होऊ शकते, याचं चिंतन तो करत असतो. आता पहा, आपण डॉक्टरांकडे जातो, विज्ञानाचा आपण उपयोग करतो, आपल्याला हवी ती औषधं, पोटाचं स्कॅनिंग सगळं होतं, तरी देखील बरेचदा ही जी पोटाची व्यथा आहे ती काही थांबत नाही. मग अशा वेळेला कोणीतरी भेटतं आणि ते आपल्याला सांगतात की 13वा अध्याय तुम्ही वाचा आणि तुम्हाला आराम पडेल. बरेचदा तसं घडतंही. 13वा अध्याय अशी व्यक्ती स्वतः वाचायला लागली किंवा कोणीतरी त्याला वाचून दाखवायला लागली की त्या व्यक्तीला हळूहळू आराम पडायला लागतो. ही घटना घडते खरी, मग ह्याच्यामध्ये आपल्या जे पूर्वजांनी सांगितलेलं आहे की 3 प्रकारचे त्रिविध ताप आहेत. त्यापैकी हे जे आधी भौतिक तापाचं जे आपण औषधोपचार करतो डॉक्टरांकडनं, त्याला जोड लागते आधी दैविक, म्हणजे त्या दैवाची देखील त्याला जोड लागते ते उपचार होण्यासाठी. नाहीतर आपण पाहतो की दवाखान्यामध्ये सुद्धा तिथे जाऊन पोचतात आणि तिथे जाऊन प्राण सोडतात डॉक्टरांच्या समक्ष. अशा कितीतरी घटना घडतात किंवा त्यांना तिथे प्राणांतिक व्याधी होतात. हे सर्व होत असताना आपल्याला कुठेतरी श्रद्धेचा आश्रय घ्यावा लागतो, अंधश्रद्धेचा नव्हे. केवळ 13वा अध्याय वाचल्याने हे सगळं होईल हे तुमच्या विश्वासावरती अवलंबून आहे. परंतु डॉक्टरांचा सल्ला, उपचार हे सगळं करत असताना आपल्याला काही दैवी जोड लागत असते, जिथं आपलं नशीब, आपली कर्म, आपलं पुण्य कुठेतरी कमी पडत असतं. तर अशा वेळेला हा 13वा अध्याय वाचण्याचा सल्ला दिला जातो. असं काय आहे या 13वा अध्यायामध्ये? 13व्या अध्यायामध्ये तो पोटशूळाचा जो आहे, आता पोटशूळच का इथे हा जो प्रसंग इथे घडलेला आहे, पण तो निवडून ह्या ग्रंथकारांनी ह्या ग्रंथामध्ये लिहावा पोटशूळाचा. याचं कारण माणसाचं पोट जे आहे
ते असं आहे की ज्या ठिकाणी माणसाचा स्वतःच्या रसनेवरती, जिव्हेवरती अजिबात ताबा नाही, किंवा अरबट चरबट माणूस वाटेल ते खातो, कोणाच्या आग्रहाला बळी पडतो, कधी कधी स्वतःच्या वासनेला बळी पडतो, वाटेल ते खातो. त्याचप्रमाणे तो अगदी चांगलं समजून जरी खात असला तरी देखील, समजा दूध पितोय रोज तब्येत सुधारण्यासाठी, पण ते दुधामध्ये जर भेसळ असेल तर शेवटी हे जातंय कुठे? तुमच्या पोटामध्ये. मग पहा, परमेश्वराने सुद्धा सगळी इंद्रिय तुमच्या तोंडाच्या भोवती दिलेली आहेत. त्वचा, तोंडामध्ये त्वचा आहे, तोंडाच्या भोवती त्वचा आहे. डोळे, खाता खाता अगदी तुमच्या चमच्यामध्ये असलेला एखादा खाता खाता त्याच्यात चिलट पडलं तरी देखील तुम्हाला ते दिसतं. मग तुम्ही अगदी बघून खाता चमच्यानी, त्यावेळेला तुम्हाला जर ते दिसत असेल तर हे दोन्ही डोळे तिकडे, दृष्टी आपली त्या घासाकडे असते. दुसरी गोष्ट, जिव्हा. जिव्हा आपल्याला हे समजून सांगते की हा घास चांगला आहे, वाईट आहे, खराब आहे, आंबलेला आहे, चिमलेला आहे, जे काय असेल ते. त्यानंतर नाक. जिव्हेपर्यंत जाण्याच्या आधीच एक संरक्षक यंत्रणा आपल्याकडे जोडलेली आहे, ती म्हणजे नाक. नाक वास घेऊन सांगतं की हा घास खाण्याजोगा आहे की नाही. सुग्रास जेवण असेल, उत्तम जेवण असेल तर माणूस जास्त खातो, आणि नसेल तर माणूस अर्ध्या ताटावरनं देखील उठतो. त्याचप्रमाणे कान. तर हे सर्व इंद्रिय शेवटी आपल्याला उदरभरण करत असताना, आपला तो घास घेत असताना, तो घास चांगला आहे, वाईट आहे, आपल्याला हितकर आहे, नाही, हे सगळं सांगण्याचं कार्य हे पंचेंद्रिय आपल्याला त्यावेळेला करत असतात. इतकं पोटाला महत्व आपल्या जीवनामध्ये आहे. आपले जे विचार असतात त्या विचारांचं देखील अतिशय परिणाम, त्या विचारांचे आपल्या केवळ मनावरती होत नाही, कारण मन हे तरल आहे. त्यामुळे मनावरती परिणाम होण्याबरोबरच आपल्या शरीरावरती परिणाम होतात, आणि सर्व महत्वाचे अवयव हे आपल्या पोटाच्या आसपास आहेत. त्यामुळे आपल्या पोटावरती ज्या वेळेला याचा परिणाम होतो, आपल्या विचारांचा, आपल्या आचरणाचा, आपल्या पाहण्याचा, ऐकण्याचा, लोक शिव्याशाप आपल्याला देवत नाही तर आपण दुसऱ्याला देवत. शेवटी तो जो तळतळाट आहे, ती जी तळमळ आहे, कोणाला तरी दुःख झालेलं आहे, हे दुःख शेवटी कुठे? तुमच्या पोटात. आपल्याकडे म्हण आहे, पोटात एक ओठात एक. का बरं असं म्हणलं असावं? कारण आपल्या पोटामध्ये ह्या गोष्टी साचलेल्या असतात. काय पोटात असेल ते एकदा सांगून टाक बरं, असं लोक म्हणतात की नाही. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या जंगलामधून चाललायत आणि कुठेतरी तुम्हाला वाघाची, सिंहाची डरकाळी ऐकू येते, त्यावेळेला माणसाच्या बेंबीभोवती गलबलल्यासारखं होतं. काहीतरी पोटात गोळा येतो. पोटात गोळा येणे का असं म्हणत नाहीत, माझ्या पायात गोळे आले, माझ्या खांद्यात गोळे आले, माझ्या काय दंडामध्येच गोळे आले भीतीपोटी, असं नाही म्हणत. पोट, कारण पोटाचा संबंध हा नाळेशी आहे, नाळेचा संबंध आईशी आहे. आणि आई जशी ऐहिक आहे तशी पारमार्थिक परमेश्वर ही तुमची आई आहे, सद्गुरु माऊली ही तुमची आई आहे. आणि म्हणून ज्या वेळेला ही नाळ आपली बिंबीपाशी जोडलेली आहे, त्या ठिकाणी हा संबंध आहे सगळ्या तुमच्या दिनक्रमाचा, तुमच्या विचारांचा, प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठेतरी असर, परिणाम हा तुमच्या पोटावरती होत असतो. म्हणून डॉक्टर सुद्धा पोटाला टकटक असं बोटांनी वाजून पाहतात तपासताना. तर मुद्दा असा आहे की म्हणून अतिशय विचारपूर्वक कथा निवडली गेली उदरशोळाच्या ब्राह्मणाची. आणि मग हा ब्राह्मण हे सर्व उपचार त्यांनी केले नसतील का? तर वैद्यांनी निश्चितपणे उपचार त्याच्यावरती केले, कारण त्याची ख्याती आहे त्या गावामध्ये. लोक ओळखतात की अरे हा पक्षमासानी हा जेवण करतो, म्हणजे दर 15 दिवसांनी हा किंवा महिन्यातनं एकदा हा जेवण करतो, एरवी हा फलाहार करतो. काल काहीतरी गावामध्ये उत्तम तिथी होती म्हणून यांनी जेवण केलं, त्यामुळे हा गडाबडा लोळतोय, हे लोक जाणतात. याचा अर्थ काय होतो की गावातल्या सर्व वैद्यांनी हात टेकलेले आहेत. आता वैद्यांनी हात टेकल्यानंतर, डॉक्टरांनी हात टेकल्यानंतर
त्याच्यापाशी दोनच उपाय आहेत. एक परमेश्वराला शरण जाणं, ते सुद्धा तो गेलेला असणार तरीही त्याला काही उपचार होत नाही, म्हणून त्यांनी स्वतःचे पुनर्जन्म, मागील जन्मातील कर्म आठवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. ते कर्म आपल्याला मी वाचून दाखवतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या कर्मांची उजळणी, आपल्या पापकर्माची उजळणी तो कुठेतरी करतो आणि त्याच्या मनाला ते खोसतात. आणि असं तर आपण केलं नसेल ना, ज्यामुळे आपल्याला पोटव्यथा सुरू आहे, असं त्याच्या मनात वारंवार यायला लागतं आणि मग तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. आता तो काय म्हणतो, मनीस परे कर्पूर गौर, उपजोनी आपण भूमिभार. म्हणजे तो परमेश्वराचं चिंतन करतोय आणि परमेश्वराला तो उद्देशून सांगतोय की परमेश्वरा, मी उपजलो परंतु मी भूमीला भार झालो, धरती पे बोझ झालेलो आहे. केले नाही परोपकार, अन्नदानादिक देखा. अन्नदान किंवा इतर कोणत्याही प्रकारचं दान धर्म मी केलेलं नाही आणि कोणत्याही प्रकारचा परोपकार मी केलेला नाही. आता कळत न कळत दरवेळेला प्रत्येक अध्यायात गुरु महाराजांनी सांगितलं पाहिजे असं अजिबात नव्हे की तुम्ही हे केलं तर तुम्हाला हे होईल. हे महाराजांनी सांगायची आवश्यकता नाही. काही काही गोष्टी ह्या इतर पात्रांच्या, म्हणजे ह्या कुक्षी वेथेच्या ब्राह्मणाच्या तोंडून आलेल्या आहेत, त्यात आपल्याला जाणून घ्यायचं. त्याचप्रमाणे ह्या कथेमध्ये रत्नाईच्या मार्फतही काही गोष्टी आलेल्या आहेत, पण त्याचा उल्लेख आपण नंतर करूया. न करी पुण्य इह जन्मात, ह्या जन्मात देखील मी कोणतंही पुण्य केलेलं नाही. जन्मांतरी पूर्वशत, पुण्य फळ नसे दिसत. पूर्वशत म्हणजे माझ्या पूर्वजन्मी शतपुण्य फळ दिसत नाही. किमान 100 पुण्य जर मी केले असते तर मला ही पोटशूळाची व्याधी झाली नसती, असं तो म्हणतो. मग हे कष्ट भोगीत असे. ग्राम हरिले ब्राह्मणाचे, एखाद्या ब्राह्मणाचं शेत जे आहे त्याचं मी हरण केलं, ते काढून घेतलं, हिसकावून घेतलं, बळजुबरीने काढून घेतलं. किंवा धेनू कपिलेचे, किंवा एखादी गाय चरत असेल तर तिला ओढून नेणे, तिचं घास काढून घेणे. घात केल्या विश्वासियाचे, मग हे कष्ट भोगीत असे. एखाद्याचा मी घात केला, ज्याने माझ्यावरती विश्वास ठेवला त्याचा मी घात केला असावा, आणि म्हणून कदाचित मला हे आज प्राणांतिक कष्ट भोगायला लागतात. अपूर्ती पूजा ईश्वराची, अपूर्ती पूजा ईश्वराची, परमेश्वराची पूजा करताना ती पूर्ण केलेली नाही एवढाच याचा अर्थ नसून ती पूर्णत्वास नेली नाही. परमेश्वराची पूजा करता करता अर्धवट कुठेतरी सोडून दिली मध्येच, किंवा त्याच्यानंतर काही पूजा विधान सांगितलेलं असेल तर त्याच्यामध्ये काटछाट करून मला जेवढा उपलब्ध वेळ आहे त्याच वेळेप्रमाणे मी पूजा केली, असं देखील त्याचा अर्थ असू शकतो. किंवा केली निंदा श्री गुरुची, गुरुची मी निंदा केली असेल आणि म्हणून कदाचित मला हे पोटदुखीचं माझ्या मागे लागलं असेल. अवज्ञा केली माता पित्यांची, मग हे कष्ट भोगितो. आई वडिलांची मी अवज्ञा केली, त्यांचं ऐकलं नाही, म्हणून कदाचित मला हे भोग भोगायला लागतात. अथवा मारिले पशूंसी, पशु म्हणजे केवळ पशुधन नव्हे, कोणत्याही पशुची मी हत्या केली तरी देखील मला असं पोटदुखी माझ्या बाबतीमध्ये होऊ शकते. कोणत्याही पशुची हत्या. आता ह्याच्यात काय बोलणार, लोक सर्रास नॉनव्हेज खातात, त्यामुळे पशुची हत्या म्हणलं की या सगळ्याच गोष्टी त्यामध्ये आल्या. अग्नी घातला रानासी, लोक उन्हाळ्यात सुद्धा डोंगरावरती गवत जळून जावं म्हणून देखील रानामध्ये अग्नी घालतात. त्याच्यामुळे कितीतरी निष्पाप जीवांची हत्या होते. निष्पाप जीवांची हत्या होते म्हणजे पहा, कितीतरी सरपटणारे जनावर त्यामध्ये असतील, त्यांचा काय दोष. तुम्हाला जाळायचे गवत म्हणून कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे गवत जळलं की छान रान येईल, पण कितीतरी कोवळे जीव त्याच्यामध्ये, कितीतरी कोवळी रानातले वृक्ष वल्ली या सगळ्या देखील त्याच्यामध्ये, कीटक, कोणीतरी अंडी घातली असतील. किती यातना देऊन तुम्ही जाळून जाळून त्या छोट्या निष्पाप जीवांना मारता. याच्या हत्येचं कुठं ना कुठंतरी मग ते तुम्ही कळतेपणी, जाणतेपणी केलेली असो, अजाणतेपणी केलेली असो, एक काडी फक्त लावून तुम्ही तिथे टाकता
आणि असे कितीतरी डोंगर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जळताना दिसतात. आपण म्हणतो वणवा लागला, वणवा लागला. ते विझवण्याचे कोणी कष्ट घेत नाही. जर कोणाची घरदारं असतील तर तेवढ्यापुरतं ते फक्त पाहतात. परंतु असे कितीतरी वणव्यामध्ये दरवर्षी हजारो लाखो निष्पाप जीव मारले जातात एका काडीचा परिणाम. आणि वेगळे सांडूनी जनक जननीसी स्त्रियेसहित वेगळा होतो. आई वडिलांपासून मी माझ्या पत्नीसहित वेगळा झालो, त्यामुळे देखील मला हे अशा प्रकारचे कष्ट भोगायला लागतात. अथवा पूर्वजांनी आपण केले असे द्विजाधिकरण अतिथी आलिया न घाली अन्न वैश्वदेव समयासी. एखाद्या ब्राह्मणाची मी चेष्टा कुचेष्टा सुद्धा केली असू शकते, किंवा वैश्वदेव समय म्हणजे अगदी सूर्य तळपता ज्या वेळेला आपल्या माथ्यावरती असतो 12 वाजायच्या दरम्यान, माणसाला पोटामध्ये अतिशय भूक लागते, कारण अग्नी हा प्रखर झालेला असतो. जसा बाहेर अग्नी आहे, सूर्य हा वैश्वानर आहे, तसा आपल्या पोटामध्ये सुद्धा अग्नी आहे जो प्रज्वलित होतो. आणि 12ची भूक माणसाला सहन होत नाही. एक वेळ सकाळी नाश्ता नाही मिळाला, माणसाने आदल्या दिवशी खाल्लेलं नाहीये, नाश्ता मिळालेला नाहीये, अशा व्यक्तीला 12 वाजता जी पोटामध्ये कळ उठते भुकेची, ती त्याला असह्य होते. अशा एखाद्या अतिशय भुकेल्या माणसाने त्या भर 12 वाजता जर आपल्याला अन्न मागितलं तर काही का असेना, त्याला पैसे देऊ नका, पण थोडंसं अन्न जरूर त्याला द्या. ते दिलं नसेल म्हणून माझं पोट दुखत असेल. माता पिता तेजोनिया होतो सुखे जेवोनिया पूर्वजन्मापासून या मग हे कष्ट भोगितो. अशा प्रकारचे अनेक कष्ट. आता 2 व्यक्तींमध्ये सुद्धा जो कलह लावतो, नवरा बायकोमध्ये कलह लावतो, आई वडील मुलगा यांच्यामध्ये कलह लावतो, त्याला सुद्धा अशा प्रकारची व्याधी भोगावयास लागते. हे देखील इथे सांगितलेलं आहे. तर माणसाच्या पोटामध्ये जर असे नाना प्रकारचे विकार घर करून राहत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अनंत प्रकारचे पाप त्या बाबतीतलं ह्या जन्मी गतजन्मी कुठेतरी तुम्ही केलेलं आहे, आणि म्हणून तुम्हाला अशा प्रकारचे भोग भोगायला लागतात. पुढे गेल्यावर अशी पापे तो आठवत आठवत तो गंगेत जातो. आणि कशासाठी जात असतो गंगेमध्ये? तर आत्महत्या करण्यासाठी जात असतो. तो ठरवून टाकतो की आता हे काय माझ्याने सहन होत नाही, परमेश्वर काही मला सोडवत नाही, आता मला आत्महत्या करण्यापासून दुसरा आपल्याकडे पर्याय नाही, आणि म्हणून तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. पण मला समस्त लोकांना हे सांगायचंय, मागे पण मी सांगितलंय, ज्या लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात, माझी एकदा त्यांना विनंती आहे, जर ते हे ऐकत असतील त्यांनी एकदा गुरुचरित्र वाचावं. बरेच शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त झालेले आपण वर्तमानपत्रामध्ये पाहतो. लहान लहान मुलं काय लोकांवरती काय प्रसंग येतील, त्या प्रसंगामध्ये ते काय विचार करतील, आणि असं वर्तमानपत्रामध्ये वाचून 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 यांनी आत्महत्या केली, त्यांनी आत्महत्या केली, असं वाचून कळत नकळत त्या व्यक्तींवरती कुठेतरी हा परिणाम होत असतो की जे नैराश्यामध्ये, त्या गर्तेमध्ये जे हळूहळू हळूहळू कळत नकळत बुडत जात असतात. आणि मग त्यांनाही असं वाटायला लागतं की जसा तो सुटला तसा मी देखील ह्या दुःखामधून मुक्त होईन जर मी आत्महत्या केली तर. मला आपल्याला हे सांगायचं आहे, अख्खं गुरुचरित्र तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल की गुरु महाराजांनी, आपण मागे पाहिलं 8व्या अध्यायामध्ये, अंबिका मातेला सुद्धा ती आणि तिचा पुत्र हा आत्महत्या करायला निघालेला असतो. त्यावेळेला आत्महत्या महापाप महादोष आहे असं सांगून गुरु महाराज तिला थांबवतात, तिला व्रत करायला सांगतात, आणि पुढच्या जन्मी विशेष म्हणजे तिच्या पोटी जन्माला येतात. त्याचप्रमाणे आत्महत्या करायला निघाल त्या अंबिकेच्या पुत्राला सुद्धा चतुर्वेदी ब्राह्मण बनवतात, त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला ज्ञान प्राप्त करून देतात. तसंच हा पोटशुळाचा ब्राह्मण देखील या ठिकाणी आत्महत्येला प्रवृत्त झालेला आहे, आणि त्या आत्महत्येच्या दोषापासून त्याला गुरु महाराज थांबवत आहेत. आणि नुसतं थांबवलं नाही तर पुढे जाऊन त्याच्या पोटशुळाचं निवारण देखील गुरु महाराजांनी केलेलं आहे. आता गुरु महाराज हे स्वतःच, त्याला कल्पवृक्षांची उपमा देणं सुद्धा चुकीचे. कल्पवृक्ष हा कल्पवृक्षाच्याही पलीकडे, चिंतामणीच्याही पलीकडे, परिसाच्याही पलीकडे, पण दुसऱ्या उपमाच द्यायला नाहीत. परमेश्वराला काय उपमा देणार तुम्ही? म्हणून ह्या उपमा वारंवार दिल्या गेलेल्या आहेत. तर असे महाराजांचं दर्शन ज्याला प्रत्यक्ष होतं
महाराज त्याला आत्महत्या करण्यापासून थांबवतात, स्वतःच्या शिष्यांना पाठवतात की जा रे जा जा लवकर जा, आणि तो जो आता प्राणहत्या करायला चाललेला आहे त्याला ताबडतोब थांबवा आणि माझ्यापाशी घेऊन या. गुरु महाराज त्याला हाक मारतात. त्याच्या सर्व व्याधींचं निरसन त्याच वेळेला झालेलं आहे जेव्हा गुरु महाराजांची कृपादृष्टी त्याच्यावरती पडते. या एका कृपादृष्टीसाठी आपल्याला सर्व भक्ती साधना करायची आहे की ज्या कुठल्या जन्मामध्ये गुरु महाराज प्रत्यक्ष रूपाने असतील, त्या प्रत्यक्ष रूपाने त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती जावी, आपल्याला त्यांचं सानिध्य लाभावं, थोडी सेवा लाभावी, त्यांची प्रत्यक्ष दर्शनातून भक्ती करण्याची आपल्याला संधी मिळावी, यासाठी हा सगळा प्रपंच आहे. असं त्याचं भाग्य फळाला आलं. तो निर्वाण मानस झालेला गुरु महाराजांनी ओळखला आणि मग त्याच्यावरती कृपा केली, त्याला बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की ही आत्महत्या जी तू करतोयस हे अतिशय चुकीचं आहे. तो म्हणतो महाराज तू, गुरु महाराज विचारतात का आत्महत्या करतोय, तर तो सांगतो की काय तुम्ही विचारून काय करणार महाराज, मी महिन्यामध्ये एकदा जेवतो, रोज फलाहार करतो, एकदा जेवलो तर अन्न माणसाचा प्राण आहे, अन्न हे जीवन आहे, पण असं असताना सुद्धा ते अन्न जर ज्याला वैरी होईल त्यांनी काय करायचं, त्याच्याकडे माझ्यासारखा प्राण देण्याशिवाय दुसरा उपाय नाही. असं म्हणल्यानंतर गुरु महाराजांचे शब्द आहेत पुढे, ते मी वाचून दाखवतो आपल्याला. गुरु महाराज काय सांगतात, आश्वस्त करतात त्यांना, आश्वस्त. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासे तुझी व्यथा गेली परियेसी, औषधासे आम्हापासी क्षण एक सांगो तुझं. माझ्यापाशी एक औषध आहे, मी तुला सांगतो, काळजी करू नकोस. संशय न धरी आपुले मनी, भिवो नको अंतःकरणी. तुझ्या मनामध्ये मुळात जो संशय आहे, पुन्हा पुन्हा आपण त्याच्यावरच येतो, निर्भय हो निशंक होई मनारे, निर्भय हो निशंक होई मनारे. तुझ्या मनात संशय आहे तो त्याचं निरसन कर, निसंशय हो. आणि पुढे काय म्हणतात, भिवू नको अंतःकरणी, पुन्हा पुन्हा तेच, निर्भय हो निशंक होई मनारे. व्याधी गेली पळोनी, भोजन करी पोट भरी. औषध काय, जेवण, जेवण हेच तुला औषध. म्हणजे आता जे आतापर्यंत अन्न वैरी झालेलं होतं तिथे ते जेवण तुम्हाला औषध रूपाने प्राप्त होतं. हे कशामुळे, गुरु महाराजांच्या वाक्यामुळे. गुरुवाक्य कामधेनू म्हणलेलं आहे. श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतःकरणी. गुरु महाराजांच्या तोंडातून. बाकीचे लोक 100 वेळा सांगत असतील, जेव रे बाबा, जेव रे बाबा, काही होत नाही बघ, या वेळेला जेवून बघ, काही फरक पडला नाही. पण गुरु महाराजांच्या तोंडून आलेलं तेच वाक्य, पण ते गुरु महाराजांच्या मुखातून, श्रीमुखातून आलेलं असल्यामुळे श्री गुरुवचन ऐकून स्थिर झाला अंतःकरणी. ह्या वेळेला मात्र तो अंतःकरणामध्ये स्थिर झालेला आहे, त्याला शांत समाधान वाटलेलं आहे. माथा ठेवून श्री गुरुचरणी नमन केले. त्यावेळी आता त्यांनी मस्तक ठेवलेलं आहे आपलं श्री गुरु महाराजांच्या चरणावरती. गुरु महाराजांचं वाक्य त्याला फळाला आलेलं आहे. आता ते कसं, तर त्यावेळेला त्या ग्रामाचा जो अधिपती आहे म्हणजे सायनदेव, तो गुरु महाराजांच्या तिथून जात असताना, गंगेमध्ये स्नानाला जात असताना किंवा स्नान करून बाहेर येत असताना गुरु महाराजांचं दर्शन त्याला होतं. त्याच्या मनामध्ये इच्छा होते, आता ह्याला गुरुकृपाच लागते. अनेक हजारो लोकांच्या समोरून श्री गुरु महाराज जरी गेले तरी तुमच्या आतून तुम्हाला गुरु महाराजांनी जोपर्यंत बोलवित नाहीत तोपर्यंत समोर असूनही तुम्हाला दर्शन नाही. तुम्ही बघणार सुद्धा, तुमचं लक्ष सुद्धा जाणार नाही की गुरु महाराज आसपास आहेत. त्यांना इच्छा झाली, तुमची भक्ती प्रबळ असेल, तुमच्यावरती कृपेची वेळ आलेली असेल, तर गुरु महाराज निश्चितपणे तुम्हाला बोलवून घेतील. जसं पोटशुळाच्या ब्राह्मणाला बोलवलं, किंवा तुम्हाला आतून उपजत इच्छा होईल की आता जाऊन आपण दर्शन घेतलं पाहिजे, तशी इच्छा तव देखील श्री गुरुसी येऊनी लागला चरणांसी, नमन केले भक्तीसी मनोवाक काय कर्मे. तशी इच्छा त्याला झाली आणि तो येऊन श्री गुरुचरणावरती लीन झाला. आणि मग आश्वासोनी तैवेळी पुसती श्री गुरु स्तोम मोळी, कवण नाम कवणे स्थळी घास म्हणती तयासी. तुझा काय बाबा, कुठे तू, दिनचर्या तुझी काय, तू घास कुठे प्राशन करतो, म्हणजे कुठे राहतोस, काय करतोस, असं गुरु महाराजांनी त्याची विचारणा केली. आता सर्वज्ञ, त्रिकालज्ञ, सर्व ब्रह्मांडाचे अधिपती श्री गुरु महाराज, त्यांना काय माहित नाही, पण तरी देखील भक्तीची परीक्षा पाहण्याची संधी महाराज काही सोडत नाही. आणि मग तो उत्तर कसा देतो, त्याच्या बोलण्यामध्ये किती मार्दव आहे. तुम्हाला, तो ग्रामाचा अधिपती आहे, तुम्हाला काय करायचंय,
कोण तुम्ही? असं नाही म्हणलेला तो. अहो, असा गर्व तुमच्यामध्ये जर असेल तर एकतर महाराज तुम्हाला बोलवणार नाही, तुम्हाला आतून तिथं जाण्याची इच्छा होणार नाही, आणि तो गर्वाचं जोपर्यंत हरण होत नाही तोपर्यंत महाराजांनी जरी तुम्हाला बोलवलं तरी देखील तुम्ही वाटेल ती उत्तरं द्याल, अरेरावी कराल. असं सुद्धा घडू शकतं, कारण महाराज कुठल्या रूपात तुम्हाला दर्शन देतील याचा काहीही भरोसा नाही. काषाय वस्त्र परिधान केलेले, हातामध्ये दंडकमंडल घेतलेलेच महाराज तुम्हाला दर्शन देतील इतकं काय आपलं भाग्य नाही बुवा. ते भाग्य लाभण्यासाठी जेवढी भक्ती करायला पाहिजे ती भक्ती आपल्याला पुष्कळ करायची, किती कालावधीसाठी करायची गुरु महाराजांनाच माहिती. अशा परिस्थितीमध्ये हा येऊन तिथे अतिशय प्रेमाने गुरु महाराजांना सांगतो की मी कौंडिण्य गोत्राचा अपस्तंभ शाखेचा ब्राह्मण आहे आणि नाव माझं सायनदेव आहे. मी कांचीमध्ये वास करतो आणि उदरपूर्तीसाठी मी एका यवनाची सेवा करतो. आता ह्याच्याशी संबंधित पुढचा 14वा अध्याय मग पुढे गेल्यावरती येतो. मग गुरु महाराजांना तो असं म्हणतो की तू तारक विश्वासी दर्शन दिले आम्हाशी. गुरु महाराजांची स्तुती करतो आणि तुमचा अनुग्रह ज्याला होईल त्याच्यामध्ये पाप कसं काय राहील असं तो उद्देशून काही श्लोक त्या ठिकाणी म्हणतो. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरे श्री गुरुदर्शनम. गुरुदर्शनाने हे सर्व काही नाहीसं होतं. त्यामुळे तो असं म्हणतो की मला काय आज्ञा आहे पुढे. तर गुरु महाराज त्याला सांगतात की हा जो उदर व्यथेचा जो ब्राह्मण आहे, पोटशोळाने जो त्रस्त झालेला, आत्महत्येला प्रवृत्त झालेला असा जो ब्राह्मण आहे, ह्याला स्वतःच्या घरी ने आणि याला भोजन करव. तू ह्याला म्हणजे ह्याला जेवायला घाल असं गुरु महाराज सांगतात. तर तो जरा चपापतो सायनदेव, आणि सायनदेव म्हणतो की असं जर मी केलं तर गुरु महाराज याच्या हत्येचं पाप माझ्या शिरावरती पडेल, आणि त्यामुळे आपण सांगताय आपलं वाक्य माझं कामधेनू आहे. पण हा विश्वास एका भेटीमध्ये काही मिनिटामध्ये गुरु महाराजांवरती बसणं की तुमचं वाक्य हे कामधेनू प्रमाणे आहे आणि तुमचं वाक्य जर मी ऐकलं नाही तर माझ्यासारखा पातकी कोणी नाही असं म्हणणं, यासाठीची एक गुरुभक्तीची तुम्हाला आत्मती एक ओढ असावी लागते की गुरु महाराज साक्षात समोर आले आणि त्यांना ओळखता आलं पाहिजे. हे त्या सायनदेवाला जमलं बुवा. आणि मग तो म्हणतो की हे सगळं बरोबर आहे, तुम्ही जे मला म्हणताय त्याप्रमाणे मी निश्चितपणे करीन, पण माझी एक विनंती आहे आपल्याला. आता इथं तो अड घालत नाही, तो गुरु महाराजांना विनंती करतो. दोन्हीमध्ये खूप फरक आहे. आणि म्हणतो की तुम्ही देखील सगळ्या शिष्यांसमवेत माझ्याकडे भिक्षेसाठी यावं. आता ह्या ठिकाणी वाचत असताना कुठेतरी मनामध्ये आपल्या येऊन जातं की आपल्या मस्तकावरती ब्रह्महत्या पडू नये, त्या पोटशोळाच्या ब्राह्मणाची हत्या आपल्या डोक्यावर पडू नये, आणि हे आश्वस्त करतायत. तर असं करूया, ह्यांना पण घेऊन जाऊया, म्हणजे जे काय असेल ते यांच्या सानिध्यात घडेल. असं पण कुठेतरी आपल्या मनामध्ये येऊन जातं. असंच त्या सायनदेवाच्या मनात आलं न आलं माहीत नाही. हा कदाचित माझ्या मनाचा कमीपणा सुद्धा असू शकतो, पण हे येतं खरं. मग पुढे गेल्यावर गुरु महाराज त्याला सांगतात की सायनदेवाला सांगतात आता त्याला काय जेवायला घालायचं. तर अपूपादी माशांनासी परमान्न क्षीर मिश्रित परमान्न. क्षीर म्हणजे दूध, अपूप म्हणजे उडदाचे वडे, सांडगे वगैरे, त्याला अपूप असं म्हणतात. तर हे जे वडे आहेत तळलेले ते त्याला करून खायला घाल जेवणामध्ये. आणि क्षीरमिश्रित परमान्न म्हणजे क्षीर म्हणजे दूध. तर असं ते वडे, दूध असा सगळा आहार तू त्याला जेवायला दे असं म्हणल्यावर तो विनंती करतो आणि गुरु महाराज त्याच्याकडे भिक्षेसाठी जातात. तर ह्या वेळेला पुढे गेल्यावर अतिशय सुंदर पद्धतीने षोडशोपचारे सायनदेवानी श्री गुरु महाराजांची सेवा केलेली आहे. आता ही सगळी सेवा म्हणजे मी मगाशी आपल्याला सांगितलं माधवारण्य ऋषी आणि ते मानसपूजा करत होते. तर मानसपूजेमध्ये ह्या सगळ्या सेवेचा क्रमानुरूप ही सगळी सेवा येते. आता षोडशोपचार म्हणजे काय, तर आवाहन, त्यानंतर आसन आधी आवाहित करायचं त्या देवतेला की तुम्ही या,
आणि आल्यानंतर मग त्यांना आल्या आल्या काय करायचं, त्यांना उत्तम चंदनाचा पाठ द्यायचा. पाठ दिल्यानंतर त्यांना बसवायचं, आसन ग्रहण करा म्हणून त्यांना विनंती करायची. मग त्यांना आचमन करून द्यायचं. मग त्यानंतर त्यांना पाद प्रक्षालन करायचं. आल्या आल्या त्यांचे पाय धुवायचे. आचमनाने शरीरशुद्धी होते. त्यानंतर त्यांचे पाय धुवायचे. पाय धुतल्यानंतर त्यांना उत्तम प्रकारे अंघोळ घालायची. अंघोळ घालताना पंचामृताचा उपयोग करायचा. त्यानंतर गुरु महाराजांचे पाय पुसायचे. मग त्यांना वस्त्र यज्ञोपवीत अर्पण करायचं. यज्ञोपवीतानंतर वस्त्र अर्पण करायची. ते केल्यानंतर त्यांना नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांना पुन्हा नैवेद्यासोबत पंचामृताचं अर्पण करायचं. त्यानंतर त्यांना तांबूल दान करायचं. मग त्यांची उत्तम प्रकारे आरती करायची. मग मंत्र पुष्पांजली करायची, प्रदक्षिणा करायची. असे विविध जे प्रकार आहेत ते सगळे षोडशोपचार विधी या विषयामध्ये येतात. अशी षोडशोपचार विधी करण्यासाठी म्हणून जी पद्धत आहे ती थोडक्यामध्ये ह्या 13व्या अध्यायामध्ये येते. तर जो उदरव्यथेचा व्यक्ती आहे तो हे वाचत असताना एक तर त्याला पूर्वीचे पापक्रम त्याचा आठवतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला गुरु महाराजांचं दर्शन घडतं, कारण हे वाचून 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 कळत नकळत आणि त्यात कनेक्ट त्या माणसाचा असतो, तो म्हणजे त्या उदरव्यथेचा व्यक्ती म्हणजे मीच. कारण त्याला उदरव्यथा होतच असते त्या माणसाला, ज्याला हे वाचायला सांगितलं 13वा अध्याय. त्यामुळे तो व्यक्ती म्हणजे मी. मग त्याला हे सगळे प्रसंग रोज वाचून 13वा अध्याय वाचून 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 त्याला ते डोळ्यासमोरून जायला लागतं आणि त्याला ते अनुभवास यायला लागतात. आणि मग असं करत असताना गुरु महाराजांचं दर्शन होतं. त्यानंतर तो गुरु महाराजांची पूजा करतो सायनदेव. त्यावेळेला प्रत्यक्ष आपणच गुरु महाराजांची पूजा करतो, षोडशोपचार पूजा करतोय असं त्याला प्रतीत व्हायला लागतं. हे त्यातली मेघ आहे. मी अख्खे ते सर्व हे वाचून दाखवणं तुम्हाला, त्यापेक्षा तुम्ही ते स्वतः वाचणे यामध्ये निश्चित फरक आहे. आणि तेवढा वेळेची उपलब्धी आपल्याकडे नाही की संपूर्ण अध्याय मी तुम्हाला वाचून दाखवेन. पण हे सगळं करत असताना त्यांची जी पत्नी आहे जाखाई म्हणून, तर ती पत्नी सुद्धा म्हणजे उभयताही सेवा करतात गुरु महाराजांची. आणि जशा प्रकाराने त्यांनी त्या उभयतांनी गुरु महाराजांची सेवा केली त्याचप्रमाणे तेच सर्व उपचार विधी, त्याचप्रमाणे रंगवल्ल्यादी सगळे सुशोभित केलेलं जेवण त्यांना वाढलेलं. रंगवल्ल्यादी म्हणजे उत्तम रांगोळी काढली, उत्तम धूप दीप लावलेला आहे आणि छान सुग्रास भोजन गुरु महाराजांना आवडेल असं सुग्रास भोजन तयार केलेलं आहे. त्यात गुरु महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या उडदाचे वडे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे, दुधाची समाविष्टता केलेली आहे. त्या उदरव्यथेच्या ब्राह्मणाला सोबत बसवलेलं आहे जेवायला, त्याला देखील तशीच रंगवल्ल्यादी शोभा केलेली आहे. आणि ह्या सगळ्या अतिशय सुंदर वातावरणामध्ये ते गुरु महाराजांची आरती करतात. गुरु महाराजांना जेवण देताना त्यांना वस्त्रदान देतात, त्यांची आरती करतात, पादप्रक्षालन करतात. हे सगळं षोडशोपचार विधी ते करतातच, त्यांचेही करतात, त्यांच्याबरोबरच्या शिष्यांचंही करतात. आणि हे सगळं करून उत्तम प्रकारे गुरु महाराजांची आरती करतात, स्तुती करतात, गीत वाद्यादी त्या ठिकाणी सगळं गीत आणि हे वाद्यांसहित गायन करतात. गुरु महाराजांना गायन अतिशय प्रिय आहे. ज्या लोकांना त्यांचा आवाज बरा आहे, गळा चांगला आहे, त्यांना थोडंफार गाण्यातलं कळतं, त्यांनी निश्चितपणे गुरु महाराजांसाठी एखादं पद दिवसाकाठी म्हणावं. नसेल शक्यता आठवड्यातनं एकदा गुरु महाराज आपल्या समोर आहेत, तुमचे जे कोण गुरु आहेत त्या गुरु महाराजांना स्मरून एक पद निदान त्यांनी म्हणावं. त्याप्रमाणे हे गीतवादन त्या ठिकाणी करतात आणि षोडशोपचार पूजा त्यानंतर पुन्हा एकदा करतात, आरती करतात आणि पुष्पांजली करतात. हातामध्ये पुष्पांजली म्हणजे हातामध्ये पुष्प घेऊन गुरु महाराजांच्या चरणकमलावरती ती अर्पण करायची. आता ह्याच्यामध्ये पुष्पांजली म्हणजे सुमन, म्हणजे आपलं मन पंचेंद्रिय ही देखील परमेश्वराच्या चरणी अर्पण करायची. अशा प्रकारे ते पूजा करतात गुरु महाराजांची. आणि अशी पूजा झाल्यानंतर त्यांना भिक्षा करवल्यावर जीव घालतात. आणि विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आता किती महाभाग्य त्या माणसाचं असेल बघा. पोटशुळाची व्यथा म्हणून गुरु महाराजांचं दर्शन झालं, पण गुरु महाराजांच्या सहपंक्तीमध्ये भोजन करण्याचा योग आला. गुरु महाराजांची कृपादृष्टी पडली आणि त्या पोटदुख्या व्यक्तीची पोटदुखी
समूळ नाहीशी झाली. जे अन्न त्याला कालपर्यंत त्याला प्राणांतिक यातना देणारं ठरत होतं, तेच अन्न त्याचं आता मैत्री रूपामध्ये रूपांतर होऊन त्या अन्नामुळे त्यांना अतिशय समाधान प्राप्त झालं. ज्याचं दुखणं तोच काढो. तुम्ही अन्न खाल्लं, तुम्हाला जर पोट दुखायला लागत असेल अन्न खाल्ल्यावर, तर ज्याचं त्याला माहिती काय होत असेल. आणि असं होऊन 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 जर वर्षानुवर्ष आधी अशी व्याधी असेल ज्याच्यावर उपचार कुठेही साधत नसतील, तर मात्र ज्याचं त्यालाच माहिती बुवा काय घडत असेल त्याच्या आयुष्यात. तर अशा सर्व तऱ्हेच्या पोटदुखीच्या व्याधीवरती अतिशय प्रभावी असा हा 13वा अध्याय समजला जातो. याच्यामध्ये मानसपूजा आणि प्रत्यक्ष पूजा या दोन्हीची अतिशय उत्तम सांगड घातलेली असल्यामुळे आणि 13वा अध्याय हा 14वा अध्यायाची सुरुवात असल्यामुळे, कारण सायनदेव पुढे जाऊन यवनाची सेवा करत असल्यामुळे यवनाच्या बाबतीत घडलेला जो प्रसंग आहे तो 14वा अध्याय, तिथून 14वा अध्याय हा गुरुचरित्रातला अतिशय प्रभावी अध्याय समजला जातो. खूप लोकांना 14वा अध्याय पाठ आहे, त्याच्याबद्दल आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहूया. पण आत्ता थांबण्यापूर्वी मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की कोणत्याही प्रकारची मनामध्ये नैराश्याला ठाव देऊ नका. दत्त महाराजांचं सातत्याने चिंतन स्मरण करा. महाराज तुमच्या सदैव सोबत आहेत, ही भावना सदैव तुमच्या मनामध्ये जागृत असली पाहिजे. त्यांचं चिंतन मनन नामस्मरण, नाम आणि स्मरण हे सर्व तुमच्या हातून घडत असेल तर तुम्हाला नैराश्य येण्याचा प्रश्नच येत नाही. आत्महत्येसाठी जर कोण प्रवृत्त होत असेल, कोणी नैराश्यामध्ये दिसला, तर त्याला गुरुचरित्र नक्की वाचायला सांगा. त्यामुळे कदाचित या पृथ्वी तलावरती होणाऱ्या विविध आत्महत्या ह्या कुठेतरी थांबतील, असं एक महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो. कारण गुरु महाराजांनी संपूर्ण गुरुचरित्रात अनेक आत्महत्या थांबवलेल्या आहेत, लोकांना परावृत्त केलेलं आहे, ते महादोष सांगितलेले आहेत. त्यामुळे लोकांनी जगावं. परमेश्वराने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, आपल्या हातून काहीतरी कार्य घडणार असेल. आतापर्यंत आपण आपल्यासाठी जगत होतो, कुटुंबासाठी जगत होतो, कदाचित आपल्याला आता परमेश्वरासाठी, गुरु महाराजांसाठी, समाजसेवेसाठी, देशकार्यासाठी जगायचं असेल. म्हणून आपल्यावरती अशी वेळ कदाचित आलेली असेल, जी आपल्याच कर्मामुळे, त्यासाठी इतर कोणाला दोष देण्याचं काही कारण नाही असं समजून आपल्या आजूबाजूला जर कोणी असे दिसत असतील तर त्यांना निश्चितपणे नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी गुरुचरित्र वाचनाचा, गंगाधर सरस्वती कृत मूळ गुरुचरित्र वाचनाचा निश्चितपणे त्यांना आपण सांगा. गुरु महाराजच आपल्याकडून ही सेवा पुढे करून घेतील. जास्तीत जास्त लोकांपर्यंत गुरुचरित्र वाचवा, पोचवा. जे आमच्या आयुष्यामध्ये बदल घडले आणि गुरु महाराजांची जी कृपादृष्टी प्राप्त झाली तशी सर्वांच्या आयुष्यामध्ये ती प्राप्त हो. जास्तीत जास्त गुरुचरित्राचा प्रचार प्रसार करीत राहा, स्वतः वाचत राहा. नुसतं दुसऱ्या संगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं नको, त्याच्यावरती चिंतन मनन करत राहा. आपल्या आयुष्यामध्ये गुरु महाराज निश्चित अत्यंत कामधेनूप्रमाणे कृपादृष्टी करोत, ही श्री गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. पुढच्या भागामध्ये 14वा अध्यायावरती आपण चिंतन करूया. सध्या या भागात इथेच थांबतो. बऱ्याच कालावधींनी हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे, याबद्दल क्षमा मागतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.